महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच आघाडीची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे महाविकास आघाडी. सत्तेतून पायउतार होऊ नये या आघाडीनं लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केली, पण विधानसभा निवडणुकीत अंतर्गत कुरघोड्यांमुळे तोंडावर आपटली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर या आघाडीत मोठी धोक्याची घंटा वाजताना दिसते. कारण या धोक्याचं नाव आहे काँग्रेस. काँग्रेसच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली. काय हे प्रकरण, याचे राजकीय परिणाम काय असतील आणि महाविकास आघाडीचं भविष्य काय असेल, चला पाहूयात. नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन. 2019 मध्ये अनपेक्षितपणे स्थापन झालेली महाविकास आघाडी सुरुवातीला 3 भिन्न विचारांचे पक्ष एकत्र आल्याने चर्चेत राहिली. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी सत्तेसाठी हातमिळवणी केली. पण आता त्यांच्यासमोर सर्वात मोठं आव्हान उभं राहिलंय. ते आव्हान बाहेरील नाही तर त्यांच्याच मित्र पक्षातून म्हणजेच काँग्रेसमधून निर्माण झालंय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी एकत्र येत भाजप, शिंदे, अजित पवार सरकारला जोरदार टक्कर दिली. पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या असताना काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी आघाडीसाठी डोकेदुखी वाढवले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ यांनी थेट स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिलेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडी केल्यामुळे अनेक मतदारसंघातून काँग्रेसचा पंजा चिन्ह गायब झालंय, असं गंभीर विधान त्यांनी केलंय. त्यांच्या म्हणण्यानुसार आघाडीत निवडणूक लढण्याने स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नाराजी वाढते आणि अनेक ठिकाणी सक्षम उमेदवार असूनही जागा वाटपात जागा दुसऱ्या पक्षाकडे जातात. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय आता जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष घेतील असे सांगून त्याने एक प्रकारे स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याची परवानगी दिली आहे. काँग्रेसने आता मास बेस ऐवजी केडर बेस पक्ष बनण्याचा प्रयत्न सुरू केलाय, असेही सकपाळ म्हणाले. महाविकास आघाडीचा मूळ आधारच सत्ताधारी पक्षांविरोधात एकजुटीने लढणं हा आहे. पण जर काँग्रेसचे नेते स्वतंत्रपणे वागत असतील तर ही एकजूट कमकुवत होईल. काँग्रेसने त्यांच्या स्थानिक नेत्यांना आवर घातला नाही तर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते. मतदारांनी अजूनही या तिन्ही पक्षांवर विश्वास दाखवलाय, पण जर ही फूट अशीच वाढत राहिली तर तो विश्वासही डळमळीत होईल. महाविकास आघाडीला भविष्यात टिकून राहायचं असेल तर काँग्रेसने आपले अंतर्गत वाद मिटवून इतर 2 पक्षांशी समन्वय साधणे अत्यंत महत्त्वाचं आहे. नाहीतर ज्या आघाडीमुळे भाजपला महाराष्ट्रात मोठा धक्का बसला ती महाआघाडीच काँग्रेसच्या भूमिकेमुळे स्वतःहूनच संपून जाईल, हे नक्की. भाजप विरोधात लढण्यासाठी एकत्र आलेली महाविकास आघाडी आता आपल्याच अंतर्गत मतभेदांमुळे संपणार का, की निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस सुधारून आघाडीला बळ देईल? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.